ॲसिडिटी पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत ॲसिडिटी नक्की कशामुळे होते आणि त्याची मुख्य कारणे कोणती। पहिलं, इम्प्रॉपर ईटिंग हॅबिट्स म्हणजेच चुकीच्या खाण्याची सवय। सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल। खूप तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, रिकाम्या पोटी चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, खूप वेळापर्यंत उपाशी राहणं, उशिरा जेवण करणं, खाल्ल्यानंतर लगेच झोपणं। मित्रांनो, आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड नैसर्गिकरित्या तयार होतं, पण चुकीच्या सवयीमुळे हे ॲसिड जास्त प्रमाणात तयार होतं, तेव्हा सुरू होतं जळजळ आणि आम्लपित्त। दुसरं, स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव। जेव्हा आपण मानसिक तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढत असतं, पोटातील ॲसिड सिक्रेशन वाढतं, म्हणून एक्झाम टाइम, कामाचा ताण आणि चिंता असताना ॲसिडिटी जास्त जाणवतं। तिसरं, काही औषधांमुळे, जसं की पेनकिलर, स्टिरॉइड मेडिसिन आणि काही अँटीबायोटिक्समुळे। ही औषधे पोटाच्या आतल्या संरक्षणात्मक थरावर परिणाम करतात, त्यामुळे जळजळ वाढू शकतं। म्हणूनच कधीही औषधी डॉक्टर किंवा फार्मासिस्ट यांच्या सल्ल्यानेच घ्यावी। चौथं, स्मोकिंग आणि अल्कोहोल म्हणजेच धूम्रपान आणि मद्यपान हे ॲसिड वर येण्यास कारणीभूत ठरतं, त्यामुळे छातीमध्ये जळजळ आणि हार्टबर्न होत असतं। पाचवं, ओबेसिटी म्हणजेच जास्त वजन। पोटावर जास्त चरबी असल्यामुळे पोटावर दाब येतो, हा दाब ॲसिड वर करतं आणि रिफ्लक्स वाढतो। सहावं, प्रेग्नेन्सी म्हणजेच गर्भावस्था। प्रेग्नेन्सीमध्ये हार्मोन चेंजेस आणि पोटावर वाढलेला दाब सुद्धा ॲसिडिटी जाणवू शकतं। सातवं, काही आजारांमुळे। तर मित्रांनो, ॲसिडिटी ही फक्त तिखट खाल्ल्यानं होत असतं असं नाही। लाईफस्टाईल, स्ट्रेस, मेडिसिन, स्मोकिंग, अल्कोहोल, ओबेसिटी ही सगळी कारणे देखील त्यामागे असू शकतात। तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की कराल। ॲसिडिटीचा नंतरचा पार्ट राहील ॲसिडिटी टाळण्यासाठी काय करावे आणि ॲसिडिटीसाठी कोणती औषधी वापरली जातात। धन्यवाद।